आणि सक्सेसफुल आहेत. काही नावं मी नाही घेत, पण खूप जणांना त्याचं गुण आलेलं आहे. त्यांचीही आम्हाला निरोप आले की खूप चांगलं आहे आणि आम्हाला बोलवण्याचं तर नक्कीच बोलवा. रेकी क्लिनिक त्याचं 15 वर्षापासून चालू आहे. रेकी अक्षय सुखाची वरदान हे मराठीत त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. यांची लेक्चर, सेमिनार, वर्कशॉप, शिबिरं सतत चालू असतात. रेकीच्या स्वतःच्या ऑडिओ कॅसेट्सही आहेत. मेडिटेशन कॅसेट्स त्यांनी तयार केलेलं आहे. रेकीची तरुण भारतमध्ये प्रसिद्धी सुद्धा झालेली आहे. लहान मुलांसाठी स्पेशल रेकी शिबिरे, एकाग्रता, संमोहन, व्यक्तिमत्व विकास शिबिरे अशी अनेक वर्कशॉप त्या घेत असतात. आणि नीलमजीचे खरंच रेकीवर तरुण भारत, पुढारी, सकाळ, गुजराती यामध्ये अनेक ठिकाणी त्यांचे भाषांतर सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी करत आलेले आहे. जय गुरुवर परिचय संस्थाची पुस्तकं, सखी सपना असू दे किंवा वेगवेगळी मासिक असू दे, मार्गेश्वरी मासिक असू दे या अंक समाचार, या सर्वांमध्ये अनेक लेख त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांचे वक्तृत्व पण खरंच खूपच सुंदर, मनाचे तंत्र आणि मंत्र सांगणारी, मन घडवणारी, सर्व विषयावर भाषणे, व्यक्तिमत्व विकास, रेखी कोणत्याही विषयावर त्यांनी बोलण्यात कमी नाही आहेत त्या, म्हणून त्या खूपच प्रसिद्ध आहेत. कॉलेज, संस्था, क्लब, विविध ठिकाणी विविध लेक्चर्स त्या उत्तम वक्ता सुद्धा आहेत. अनेक प्रोग्रामचे सूत्रसंचालक सुद्धाही केलेले आहेत आणि ते करत आहेत. त्याचे रेकॉर्डिंग सुद्धा खूप ठिकाणी झालेली आहे, जसे रेडिओ FM आहे. आणि मिळून साऱ्यांगणी 23 मिनिटाचा संवाद, मिळून साऱ्यांगणी या विषयावर 23 मिनिटाचा संवादही त्यांनी दिलेला आहे. सामाजिक कार्यात तर त्या अग्रेसर आहेतच. अंध, अपंग, मतिमंद, भटक्या जाती, जमाती, वृद्धाश्रम येथे खूप ठिकाणी मदती केलेल्या आहेत. मतिमंद मुलांसाठी 15 दिवस असे अथलेटिक्सचे कॅम्प्स पण घेतलेले आहेत. रक्तदान शिबिरे, तरुणातील कैद्यांना राखी बांधणे, 2 लाख रुपयाची औषधं देणे, खूप असे अलग अलग प्रकल्प केलेले आहेत. आणि भूकंप पूरग्रस्त अजूनही मदत केलेली आहे. माझी विद्यार्थिनी मार्फत कराड विठामाला विद्यालय येथे 31 मुलींसाठी शैक्षणिक दत्तक योजना सुद्धा त्यांनी राबवलेली आहे. कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाच्या उत्तम आयोजन, उत्तम प्रबोधन, मार्गदर्शन, निवेदन, कौन्सिलिंग अशा सर्वही संपन्न आहेत. तसेच जैन मधुबन परिचय संस्था, स्वसंगीत मंडळ, कवी परिषद, माईसाहेब स्कूल, स्वयंसिद्धा स्कूल, सखी सपना, भारतीय जैन संघटना, महावीर, म्हणजे खूप मोठी लिस्ट आहे तशी, मी शॉर्टमध्ये सांगते. संचालिका अशा अनेक ठिकाणी त्या कार्यरत आहेत. रेकी क्लिनिकचे प्रसार माध्यम पण त्यांचं खूप चांगलं चालू आहे. देवगड, टिंचवडे येथे 50 एकर आंब्याची बाग, 1,000 एकर म्हणजे 100 एकर आंब्याची बाग, त्यामध्ये पण संपूर्ण त्यांचा सहभाग आहे. म्हणजे त्यांनी कुठलंच क्षेत्र विलंबिनी सोडलेलं नाही आहे. तसेच त्यांना अनेक अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहेत. लोकमत सखी मंच अवॉर्ड, 40 वर्षामध्ये विभागात सुंदर व्यक्तिमत्व स्पर्धा प्रथम क्रमांक, रोटरी क्लब करवीर ऑनररी मेंबरशिप, उडान कॅलेंडरमध्ये, जिओ वीकमध्ये फोटो सिलेक्शन, 7 एप्रिलमध्ये साहित्य संमेलन परिषद महाराष्ट्रामध्ये सहभाग, जायंट सूप सैली इथे शपथविधी उद्घाटन, संयुक्त कथा, कविता, ग्रंथ स्पर्धा कार्यक्रम, विशेष सत्कार सुद्धा त्यांचा झालेला आहे. रेकी मास्टर गुरु रेकी अक्षय सुखाचे वरदान पुस्तकात उत्कृष्ट अभिप्राय सुद्धा मिळालेले आहेत. आणि अशा ह्या उत्तम सूत्रसंचालक, लेखिका, निवेदन, मार्गदर्शिका, वक्ता व रेकी ग्रँडमास्टर यांचे कॉम्बिनेशन म्हणजे नीलम जोशींची. थँक्यू सो मच. 12वी उपरेत मला थांबणं भाग होतं आणि त्यामुळे मी 2001 मध्ये मी रेकी ग्रँड मास्टर केलं. तोपर्यंत मी रेकी फर्स्ट, रेकी सेकंड वरच होते. तोपर्यंत माझी प्रॅक्टिस चालू होती. आणि मला सांगायला खास आवडेल की मी रेकीवर जे पुस्तक लिहिले आणि जे खूप प्रसिद्ध झालं, अगदी जगातल्या एक 50 ग्रँड मास्टर असतील की ज्यांनी ट्रान्सलेटर घेऊन त्यांनी माझ्याशी बोलले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही इतकं सुंदर पुस्तक कसं लिहिलं. आणि त्या काळी मराठीमध्ये पुस्तक नव्हतं. आम्ही सगळं शिकलो इंग्लिश. आम्ही झेरॉक्स काढून आणि प्रिंटा काढून आणि असं करून आम्ही ती पुस्तकं घेतलेली आणि त्याच्यावरून आम्ही अभ्यास केलेला. आणि आमच्या दिवाण सरांच्या बरोबर 2 वर्ष मी खूप सेमिनार केले. इव्हन तेव्हा सांगलीमध्ये खूप सेमिनार झाले होते त्या काळी. त्याच्यामध्ये बरीच वर्ष त्याच्यावर प्रॅक्टिस करून त्याच्यानंतर त्यांना जे काही वाटलं त्याप्रमाणे त्यांनी याच्यामध्ये स्टेप्स केल्या. की प्रथमतः त्यांनी स्वतः अनुभवींना हजारो लोकांना ती त्याच्यावर प्रयोग करून बघितला. आणि जेव्हा तर मला म्हटले काय सांगताय तुम्ही गुजरात असून तुम्ही एवढं सुंदर मराठी लिहिता. म्हटलं हो मी शिकलेले आहे. म्हटलं आणि
सगळी खेडेगावातली लोक यायची आणि मी इंग्लिशमध्ये त्यांच्याकडे बडबडून काय उपयोग आहे, त्यांना साधं मराठी बोलता येत नाही नीट. त्यामुळे मला लक्षात आलेलं की हे आपल्याला सगळं मराठीत करावं लागणार आहे. म्हणून मी म्हटलं होय, मी लोकांना समजावून म्हणले. मग तिथून माझ्या मागे अनिलबाई लागले की एवढं एक आर्टिकल तुम्ही जर एवढं सुंदर लिहिता तर तुम्ही याच्यावर पुस्तक का लिहा. मी म्हटलं हे काही माझं काम नाहीये, एक छोटं आर्टिकल लिहायला मला 10 वेळा लिहावं लागलं. म्हटलं पुस्तकाची काय गोष्ट करताय तुम्ही. तर ते म्हणे नाही, मी तुमचं लेक्चर पण ऐकलंय, मला माहित आहे, तुम्ही ट्राय करा. मग तिथून मी ट्राय करत गेले. 6 महिने ट्राय केला, काहीतरी खरडलं, त्यांच्याकडे पाठवून दिलं आणि शांत बसले. मला काही अपेक्षा नव्हती की पुस्तक होईल म्हणून. आणि त्यांचा परत मला फोन आला की नाही, इतकं तुम्ही सुंदर पुस्तक लिहिलंय, फक्त त्याची मांडणी योग्य केली पाहिजे, कारण मी ते लेखिका नाहीये. त्यामुळे मग ते पुस्तक त्यांनी मांडणी करायला त्यांनी मदत केली आणि मग ते मराठीतलं पहिलं पुस्तक त्या काळी झालं. त्यामुळे त्याचं खूप सगळ्यांनी लोकांनी कौतुक केलेलं आणि तेच पुस्तक आता कुणी वाचत नाही. त्यामुळे मी पुढे त्याच्या कॉपीज काढलेल्या नाहीत, मी आणलंय पुस्तक दाखवेन तुम्हाला. तर ते पुस्तक मी आता ऑडिओ केलेलं आहे, म्हणजे तुम्ही त्याचे ऑडिओ ऐकू शकता. माझ्या चॅनलवर हे तुम्हाला सगळं मिळेल. किंवा रेकी फर्स्ट जे शिकवायचं असतं तर ते रेग्युलरला मी 2 दिवस सेमिनार घेते रेकी फर्स्ट. आता हल्लीचे लोक तर काय करतात, रेकी फर्स्ट आणि रेकी सेकंडचं 2 इतका हुशार आहे की तुम्ही त्याला पहिलीतनं जर डायरेक्ट तुम्ही 10वीत बसवलं तर त्याचं काय होईल, त्याला ते झेपणार नाही किंवा कळणार नाही किंवा असं काहीतरी. एक्झॅक्टली ह्या रेकीमध्ये तसंच आहे की तुम्हाला डायरेक्ट जर रेकी ग्रँड मास्टरचं सगळं जर शिकवलं तर तुम्हाला त्यातलं काहीही कळणार नाही. म्हणून त्याच्यासाठी डॉक्टर मीका उसुंकी स्वतःच्या अनुभवातून रेकी फर्स्ट, मग सेकंड, मग थर्ड असं केलं. आणि त्यात आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की जोपर्यंत रेकीबद्दल खूप अपप्रचार जास्त आहे, तर ते अपप्रचार मोडीत काढण्यासाठी म्हणून माझी अशी इच्छा झाली. म्हणजे ही गोष्ट सांगते 25 वर्षापूर्वीची, की तेव्हा अगदी नवीन रेकी आलेले होतं. त्यावेळेला जास्त रेकीचे फायदे समजून घेण्यापेक्षा त्याचे अपप्रचार जास्त होते. आणि म्हणून मग मला असं वाटलं की आपण याचा प्रसार आणि प्रचार होती शक्ती ओढून घेतो. आम्ही रेकी देतो हा शब्द म्हणणं पण चूक आहे, की आता समजा मी समोरच्या व्यक्तीला रेकी देते तर तो आमच्यातून ती शक्ती, त्याला जे काही एनर्जी आवश्यक आहे तेवढी तो ओढून घेत असतो. आम्ही ऍक्च्युली काही देत नाही किंवा घेत नाही, ह्याच्यामध्ये आमचं स्वतःचं काहीही नाही. फक्त परमेश्वर कृपेने आम्ही त्याचे मेडिएटर आहोत, एवढंच आमचं भाग्य. आणि त्याच्यामुळे काय होतं, मग त्याच्या